म्हणून बाबासाहेबांना या देशासाठी पहिली घटना लिहिली 1935 ला। आणि त्या अगोदर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू यांनी एक घटना लिहिण्याचा प्रयत्न केला होता 1929 ला। परंतु जेव्हा ती बाबासाहेबांनी वाचली तर त्यामध्ये होतं की साम्राज्य अंतर्गत स्वराज्य, म्हणजे साम्राज्य इंग्रजांचं आमच्यावर राहील परंतु आम्हाला स्वराज्य पाहिजे, म्हणजे राज्य आम्ही करू। परंतु बाबासाहेबांनी सांगितलं नाही, ही नेहरूजीची घटना आम्हाला मंजूर नाही, आम्हाला अशी घटना पाहिजे स्वातंत्र्याची की भारताचा झेंडाही भारताचा असेल, भारताचं संविधानही भारताचं असेल, तर आज आणि भारताचं राष्ट्रगीत सुद्धा आपलं असेल। अशा गोष्टीचं संपूर्ण स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे। हे जेव्हा बाबासाहेबांनी पंडित नेहरूजींना समजावून सांगितलं तेव्हा नेहरूजीला ते पटलं। 1929 ची घटना नेहरूजीची मागे ठेवली, परंतु बाबासाहेबांनी जी घटना दिली ती 1935 ची, त्या घटनेनुसार इंग्रज आपल्याला हळूहळू राज्य कसं करायचं शिकवत होते। नंतर बाबासाहेबांनी दुसरी घटना लिहिली 1959 ला। तर ते बंधूंनो, त्या घटनेनुसार त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देणार नव्हतो, परंतु एक घटना पंडित तुमच्या भारत देशामध्ये आहे आणि ते आहे डॉक्टर B.R. आंबेडकर। ते जर भारताची घटना लिहित असतील, मेन घटना भारताची, तर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, नसता आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी पारतंत्र्यामध्ये ढकलून टाकू। बाकीच्यांना सगळ्याला पटलं, नेहरू गांधी, पंडित जवाहरलाल, आपलं वल्लभभाई पटेल वगैरे, त्यांनी सांगितलं ठीक आहे, आमच्या देशाची घटना B.R. आंबेडकरच लिहिली आणि त्यामुळं आपल्याला जे आता 15 ऑगस्ट 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला मिळणार नव्हतं। कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या दिवशी 15 ऑगस्ट 1947 ला भारताला आम्ही स्वातंत्र्य देणार नाही। आमची तारीख होती 48 मध्ये। 1948 ला आम्ही ठरवलं होतं की भारताला स्वातंत्र्य आम्ही देऊ, परंतु बाबासाहेबांचं नाव पुढे आलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लवकरच स्वातंत्र्य देत आहोत। आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी जे प्रॉमिस दिले इंग्रजांना आणि भारताला की मी लवकरच नवीन घटना, दुसरी घटना, बाबासाहेबांची पहिली घटना 1935 ची आहे, त्या घटनेनुसार इंग्रजांनी राज्य केलं आपल्यावर आणि नंतरची बाबासाहेबांना स्वातंत्र्य भारताला दिली। राष्ट्रगीत जे होतं इंग्रजांचं राष्ट्रगीत असं होतं की गॉड सेव्ह आवर लॉर्ड, म्हणजे हे देवा, गॉड म्हणजे देव, हे देवा सेव्ह आवर लॉर्ड, म्हणजे आमचं जे राजे पंचम जे आहे त्यांचं रक्षण तू कर। तर बाबासाहेबांनी सांगितलं ही घटना हे सुद्धा आम्हाला नको आहे,